दरम्यान देशात कर्फ्यू असतानाच मोठ्या संख्येनं आंदोलकांनी बॅरिगेड्स तोडत पीएम निवासात धडक दिली। यावेळेस शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये लुटालूट झाली। हसीनांचा पॅलेस आंदोलकांनी तोडला, तसेच लुटला देखील आहे। तर सोफ्यापासून ते फॅनपर्यंत लोकांनी लुटलंय। जमावाचा चिकनवर ताव आणि मासेही लुटून नेल्याचं कळतंय। देशात कर्फ्यू लागू असतानाच मोठ्या संख्येने आंदोलकांनी बॅरिगेड्स तोडत पीएम निवासात धडक दिली। यावेळेस शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये लुटालूट झाली आहे। हसीनांचा पॅलेस आंदोलकांनी यावेळेस लुटला। सोफ्यापासून ते फॅनपर्यंत लोकांनी सगळं लुटलं आणि जमावानं यावेळेस चिकनवर ताव मारला, मासेही लुटले। ही दोन दृश्य आपण पाहू शकतोय। पॅलेस आंदोलकांनी लुटलाय। खरं तर या ठिकाणी जाण्यास मनाई केली जाते, मात्र तरी देखील हे सगळे आंदोलक आतमध्ये घुसून तोडफोड करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देशात एकीकडे कर्फ्यू लागू असतानाच मोठ्या संख्येने आंदोलक आले, यांनी बॅरिगेड्स तोडत पीएम निवासस्थानात धडक दिली आणि त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये लुटालूट केली आहे। हसीनांचा पॅलेसही आंदोलकांनी लुटलाय। सोफ्यापासून ते फॅनपर्यंत लोकांनी सगळं काही लुटलंय। तर जमावानं चिकन आणि माशांवर देखील ताव मारला आहे, मासेही लुटून नेले आहेत। शिवाय चिकनवर यावेळेस या आंदोलकांनी ताव मारला आणि घरातील वस्तू देखील घेऊन या ठिकाणी आंदोलक पळाले आहेत। सोफा, फॅन तसेच अनेक घरातील पीएम निवासस्थानातील ही सगळी दृश्य आपण पाहतोय। खरं तर पीएम निवासस्थानातील या सगळ्या वस्तू घेऊन, वस्तूंची नासधूस करून, तोडफोड करून ज्या गोष्टी उपयोगी आहेत, ज्या वस्तू उपयोगी आहेत त्या वस्तू घेऊन हे सगळे आंदोलक मात्र तिथून बाहेर निघाल्याचं पाहायला मिळतंय। देशात कर्फ्यू लागू असतानाच मोठ्या संख्येने आंदोलकांनी बॅरिगेड्सही तोडले, पीएम निवासस्थानात धडकही दिली होती। तर शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये लुटालूट झाली आहे। हसीनांचा पॅलेस देखील आंदोलकांनी लुटलाय। तर सोफा असेल, फॅन असेल, शिवाय ज्या उपयोगी वस्तू आहेत या सगळ्या लोकांनी लुटल्या आहेत। जमावाचा चिकनवर आणि यावेळेस माशांवर देखील ताव पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक पीएम निवासस्थानात आले आहेत। चिकन आणि मच्छीवर यावेळेस या जमावानं ताव मारलाय। शेख हसीना देश सोडताच यावेळेस आंदोलकांनी पीएम निवासस्थानात धडक दिली आणि त्यानंतरच ही सगळी लुटालूट झाली। हसीनांचा पॅलेस आंदोलकांनी लुटला। सोफ्यापासून ते सगळ्या गोष्टी या आंदोलकांनी लुटल्या आहेत। सोफा असेल, फॅन असेल, शिवाय ज्या उपयोगी वस्तू आहेत या सगळ्या वस्तू या आंदोलकांनी इथून घेऊन जात तिथून पळ काढल्या आहेत।